उन्हाळा आला की आपण आंबा, सॅलड, स्मूदी, आईस्क्रीम असे खातच असतो। शिवाय उन्हाळ्यामध्ये आपण बरेच प्रकारचे थंडगार पेय सुद्धा किंवा सरबत बनवून पियत असतो, लस्सी सुद्धा पियत असतो। पण तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रामध्ये घरोघरी बनवला जाणारा हा पारंपरिक उन्हाळी पदार्थ म्हणजेच उन्हाळ्यामध्ये थंडगार बनवला जाणारा पदार्थ हा म्हणजे पियुष। तर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये ताजेतवाने राहायचे असेल, फ्रेश राहायचं असेल तर हा थंडगार पियुष बनवून पिलाच पाहिजे। चला तर बनवायला घेऊयात। यासाठी इथे मी सर्वात आधी एक छोटंसं बाउल घेतलेलं आहे किंवा एखादी वाटी घ्यायची आणि यामध्ये 2 चमचे दूध घालायचं। सगळ्यात आधी आपण इथे केसर भिजत घालणार आहोत, कारण केसर भिजल्यानंतर याचा रंग खूप सुरेख येतो। तर थोड्याशा केसराच्या काड्या या दुधामध्ये घालायच्या आहेत आणि मिक्स करून 5 ते 7 मिनिटं बाजूला ठेवून द्यायच्या, म्हणजे यामध्ये रंग मस्त उतरतो आणि पियुषला रंग सुद्धा खूप सुरेख येतो। आता पियुष बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय। इथे मी 1 ग्लास भरून ताक घेतलेला आहे। ताक घ्या किंवा तुम्ही दह्याचं ताक सुद्धा बनवू शकता। तर माझ्याकडे ताक होतं तर मी ते ताक घेतलेलं आहे। आता खास पदार्थ आहे पियुष बनवण्यासाठी, तो म्हणजे श्रीखंड। तर माझ्याकडे इथे केसर श्रीखंड होतं, तेच मी 2 चमचे घालते। आपल्याकडे काय असतं, केसर श्रीखंड असो किंवा दुसरं कोणतंही श्रीखंड असो, एक्स्ट्रा उरलेलं असतं तर ते खाल्लं जात नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही हे पियुष बनवू शकता। आता 2 चमचे इथे पिठी साखर घेतलेली आहे। त्यानंतर 1 चमचा वेलची पावडर घालायची। आता याला चव येण्यासाठी जायफळ पावडर घालायची आहे। तर ताजं जायफळ किसूनच यामध्ये घालायचं। तर थोडंसं जायफळ मी यामध्ये किसून घालते। तुमच्याकडे जर श्रीखंड नसेल तर लहान डबा आणून तुम्ही हे पियुष बनवू शकता। आता आपण जे केशराचं दूध भिजवून ठेवलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे। आता झाकण लावून मिक्सरला हे छान फिरवून घ्यायचं। हे पियुष थंडगार पेय आहे, ते बनवायला खूप सोपं आहे, तर तुम्ही नक्की बनवून बघा। तर मिक्सरला हे बघा मी फिरवून घेतलेलं आहे। यामध्ये आपण केसर घातल्यामुळे तुम्ही पाहू शकता मस्त याला केशरी रंग आलेला आहे। पियुष बनवण्यासाठी आपण यामध्ये श्रीखंडचा वापर केलेला आहे। श्रीखंडमध्ये विटॅमिन B12 भरपूर असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्याला उत्साही जर राहायचं असेल तर या विटॅमिन B12चा खूपच उपयोग होतो। आपण यामध्ये दह्याचा वापर केलेला आहे। दह्यामध्ये तांबे, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नीज, लोह, जस्त आणि मॅग्नेशियम यासारखे खनिज आहेत। यामुळे आपल्याला उन्हाळ्यात जर खूप घाम येत असेल आणि त्यामुळे जर आपल्याला अशक्तपणा वाटत असेल, फ्रेश वाटत नसेल, तर असं हे थंडगार पियुष पिल्यामुळे खूपच उत्साही वाटतं। शिवाय उन्हाळ्यामध्ये भरपूर आजार होतात, लूज मोशनचे त्रास असतात, तर यामध्ये प्रोबायोटिक असल्यामुळे तो सुद्धा त्रास कमी होतो। पाणी आपण कमी पितो, घाम आपला निघून जातो शरीरामधनं, त्यामुळे शरीर डिहायड्रेट होतं। तर ते होऊ नये यासाठी हे तुम्ही पियुष असं थंडगार बनवून पिऊ शकता। त्यामुळे सुद्धा भरपूर फायदा होतो। ताक उन्हाळ्यामध्ये घरोघरी बनवलं जातं आणि ते पिलं सुद्धा जातं। ताकामध्ये प्रोबायोटिक असल्यामुळे पोटाचे आजार कमी होतात। शिवाय केशरामध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे ते सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। हिरवी वेलचीची पावडर घातलेली आहे, ते ॲसिडिटी कमी करते आणि पचनासाठी सुद्धा हिरवी वेलची चांगली आहे। शिवाय जायफळमध्ये कॅल्शियम, तांबे, लोह, मॅग्नेशियम, मॅग्नीज आणि पोटॅशियम यासारखे पदार्थ असल्यामुळे हे पियुष, थंडगार पियुष तुम्ही उन्हाळ्यामध्ये नक्कीच बनवून पिलं पाहिजे। यामुळे तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहाल, उत्साही राहाल। तर मंडळी, उन्हाळा सुरू झालेला आहे। तुम्ही कोणकोणते पदार्थ बनवायला सुरुवात केलेली आहे तर मला ते कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या शहरातून माझी ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानेन। तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल तर 1 ग्लास हे थंडगार पियुष बनवून ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। तर उन्हाळ्यामध्ये फ्रेश, निरोगी, ताजेतवाने आणि उत्साही राहायचं असेल तर या पद्धतीने ही बनवली गेलेली पियुषची थंडगार, गारेगार रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।